आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी सोलापूर आणि साताऱ्याच्या उपजिल्हाधिकाऱ्यांना कोर्टानं महत्त्वपूर्ण आदेश दिलेले आहेत आणि या आदेशामध्ये नेमकं काय सांगितलंय पाहूया। कण्हेर धरण प्रकल्पग्रस्त सुभाष खाशाबा देशमुख यांच्या पर्यायी जमीन प्रकरणात हायकोर्ट मुंबईच्या आदेशाचे पालन न केल्याप्रकरणी उपजिल्हाधिकारी पुनर्वसन शाखा सोलापूर व सातारा या दोन्ही अधिकाऱ्यांना उच्च न्यायालयाने कठोर शब्दात अंतिम इशारा दिला आहे। 17 डिसेंबर 2025 पूर्वी आदेशाचे पालन न केल्यास अवमान कारवाईला सामोरे जावे लागेल असा स्पष्ट इशारा कोल्हापूर खंडपीठाने दिला आहे। जावळी तालुक्यातील मोहाट येथील सुभाष देशमुख यांची गट नंबर 63/2 ही शेतजमीन कण्हेर धरणासाठी 1984 साली संपादित झाली, त्यामुळे ते भूमिहीन झाले। मात्र 41 वर्षे उलटूनही त्यांना पर्यायी जमीन प्रत्यक्षात मिळालेली नाही। देशमुख यांनी सोलापूर जिल्ह्यातील कासेगाव तालुका पंढरपूर येथील गट नंबर 70 पैकी पर्यायी जमीन निवडून अर्ज केला होता। त्यासाठी उपजिल्हाधिकारी पुनर्वसन सोलापूर यांनी कब्जे शुल्क म्हणून 3,500 रक्कम चलनाने घेतली। मात्र जमिनीचा 7/12 मिळाला नाही ना कब्जा। देशमुख यांनी ॲडव्होकेट राजेंद्र चौधरी यांच्या माध्यमातून रीट याचिका दाखल केली। त्यावर 17 जानेवारी 2018 रोजी न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांनी 4 महिन्यात निर्णय द्यावा असे स्पष्ट आदेश दिले होते। मात्र सोलापूर पुनर्वसन कार्यालयाने 2022 पर्यंत एकही कारवाई केली नाही अशी युक्तिवादात नोंद करण्यात आली आहे। नाईलाजाने देशमुख यांनी नंतर पर्यायी जमीन बदल प्रस्ताव सातारा जिल्ह्यातील कांबीरवाडी येथे दाखल केला, परंतु सातारा पुनर्वसन कार्यालयानेही आजपर्यंत कोणतीच ठोस कारवाई केली नाही। या पार्श्वभूमीवर देशमुख यांनी कोल्हापूर खंडपीठात अवमान याचिका ॲडव्होकेट रणवीर चौधरी व ॲडव्होकेट रणजित चौधरी यांच्या मार्फत दाखल केली। 28 नोव्हेंबर 2025 रोजी सुनावणी दरम्यान ॲडव्होकेट रणजित चौधरी यांनी सोलापूर आणि सातारा दोन्ही उपजिल्हाधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक हायकोर्ट आदेशाचा अवमान केल्याचे निदर्शनास आणले। देशमुख यांच्या न्यायप्राप्तीसाठी 41 वर्षांनी निर्माण झालेल्या या निर्णायक घडामोडींमुळे प्रशासनाच्या कारभारावरही गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे।